गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड. याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केलेले आहेत ट्रिग्नोमेट्रिकच्या टर्म्स. 4 लेक्चर्स आलेत. ठीक आहे, त्याच्यावरती एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसे फाइंड आउट करायचे, व्हॅल्यूज कशा काढायच्या. त्याच्यानंतर बऱ्याच एक्सरसाइज आपण 2.1 वरती क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर फंडामेंटल आयडेंटिटीज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स. ओके, that is sin square theta plus cos square theta equal to 1, and next one is a 1 plus tan square theta equal to sec square theta, 1 plus cot square theta equal to cosec square theta, and from which value which angle the 1 plus tan square theta equal to sec square theta not satisfy. ते टर्म पाहिलेले आहे आपण, म्हणजे theta equal to pi by 2 साठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही आहे. किंवा sin square theta plus cos square theta equal to 1, it is satisfy for all values of theta, that is a theta belongs to रिअल नंबर. आता एक लक्षात घ्या की रेडियन टर्म आणि रिअल हे दोन्ही काय असतात, सेम असतात. म्हणजे रेडियनचं तुम्हाला जे पाय बायच्या फॉर्ममध्ये असतं, ठीक आहे, तर रेडियन व्हॅल्यू आणि रिअल टर्म्स व्हॅल्यू दोन्ही हे काय असतात, सेम असतात. त्याच्यानंतरची एक गोष्ट आपण पाहिलेली होती की फंडामेंटल आयडेंटिटी नंतर डोमेन, रेंज अँड पिरियडिक टर्म. ओके, त्या ठिकाणी आता आपल्याला जो पॉईंट पाहिजे तो आहे डोमेन, रेंज अँड periodicity of trigonometric functions. So first upon here we mention trigonometric functions. Okay, then second column range, second domain, and third one is range. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचं पिरियडिसिटी पण पाहूया या ठिकाणी. ठीक आहे, तर एक एक टर्म लक्षात घ्या. काय काय करायचं लक्षात घ्या. पहिल्यांदा की फर्स्ट काय आहे तुम्हाला साइन थीटा. ओके, आता साइन थीटा, आता लक्षात घ्या की आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत साइन फ्रॉम 0 to 360 पर्यंत. तर साइन थीटाची व्हॅल्यू अशी कुठे येते का की त्याची व्हॅल्यू कुठल्या डिग्रीसाठी इन्फिनिटी आहे. ओके, म्हणजे नॉट डिफाईन्ड टर्म आहे, असं कुठे आहे का. साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, देन साइन 60 √3/2, साइन 90 1. ओके, देन त्याच्या पुढे गेला तर साइन पाय व्हॅल्यू इज 0. ओके, लाईक दॅट कंटिन्यू व्हॅल्यूज आहेत त्याच्या, बरोबर. त्याच्या व्हॅल्यू कुठून कुठेपर्यंत आहेत की 1 पासून -1 पर्यंत आहेत. ओके, म्हणजे थीटा बिलॉंग्स टू ऑल व्हॅल्यूज. ऑल व्हॅल्यूज मीन्स थीटा बिलॉंग्स टू आर, म्हणजे इट्स डोमेन इज आर. म्हणजे थीटाच्या पॉसिबल व्हॅल्यूज किती होऊ शकतात लक्षात घ्या. थीटाच्या पॉसिबल व्हॅल्यूज, डोमेन लक्षात येतोय, थीटाच्या पॉसिबल व्हॅल्यूज जेवढ्या असतील ते म्हणजेच काय झालं, त्या ट्रिग्नोमेट्रिकचा डोमेन झाला. डोमेन काय असणार त्याचा, आर. आर म्हणजेच काय, सेट ऑफ रिअल नंबर्स. कोणतीही व्हॅल्यू घ्या साइन थीटाच्या ठिकाणी तर ते एक्झिक्यूट होणार आहे, बरोबर. म्हणजे पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ थीटा, इट बिकम्स ए आर, अँड दिस इज ए डोमेन. त्याची रेंज, आता रेंज लक्षात घ्या की साइन 0, साइन 30, साइन 60 अप टू साइन 360 पर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, आपण काढलेले टर्म्स आहेत त्या टर्म्स जर यूज केलं तर त्याची रेंज, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ग्राफ पण दाखवतोय, लक्षात घ्या कसा येतोय ग्राफ. ठीक आहे, ह्या ठिकाणी 0, ह्या ठिकाणी इकडे काय असणार आहे, एक्स ऍक्सिस, दिस इज ए वाय ऍक्सिस. ओके, सपोज दिस इज ए 1, दिस इज ए -1. ओके, फर्स्ट व्हॅल्यू काय आहे, साइन 0. ओके, अँगल स्टार्ट फ्रॉम 0, सो साइन 0 इज 0, मध्ये इथून स्टार्ट होईल. ओके, देन नेक्स्ट इज साइन 30, साइन 45, साइन 60 अप टू साइन 90. व्हॅल्यू ऑफ साइन 90 इज 1. सो व्हॅल्यू ऑफ साइन 90 म्हणजे हा जो आहे हा कर्व अशा फॉर्म मध्ये इथे जाणार आहे, बरोबर. म्हणजे हे जे आहे त्या 1च्या लाईनला टच होऊन परत खाली येणार आहे. ओके, आणि ह्या 1च्या लाईनला जो टच झालाय हा किती आहे तुमचा, π/2. ओके, दॅट इज ए साइन 90 इज π/2. देन कंटिन्युअली पुढे गेला तर ह्या ठिकाणी काय होणार आहे, तुमची व्हॅल्यू पाय. साइन पाय व्हॅल्यू काय असते, 0. साइन पाय इज 0. कंटिन्युअली पुढे गेला तुम्ही 180 नंतर तुमचं काय असतोय 270. ओके, म्हणजे या ठिकाणी तुमची व्हॅल्यू कुठे येणार आहे, पुढे
इथे आपण -1 कन्सिडर करू. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही काय असते तुमची 3π/2. ओके, 3π/2 म्हणजेच किती 270 डिग्री. 270 साठी साइन 270 साठी व्हॅल्यू काय असते -1 म्हणजे इथे -1. ओके, त्याच्यानंतर इथे जी व्हॅल्यू असेल ही काय आहे तुम्हाला साइन 2π. साइन पाय 2π 3π 4π 6π 5π त्या सगळ्या व्हॅल्यूज काय असतात 0 असतात. 0 मीन्स ऑन द एक्स ॲक्सिस. बरोबर. त्याच्यानंतर हे काय होणार आहे परत वरती येणार आहे आणि ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला कंटिन्यूली जाणार आहे. ओके, म्हणजे तुमची जी व्हॅल्यू आहे साइनची, तर साइन तुमचा कशामध्ये येणार आहे तो रेंज काय येणार आहे तुझी -1 पेक्षा लहान नसणार, लहान कॉमा आणि 1 पेक्षा मोठी नसणार. लक्षात येते. त्याची रेंज काय असणार आहे -1 to 1. ओके, साइन ग्राफ आहे हा स्टार्ट फ्रॉम 0. सिमिलरली इकडे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला पण असणार आहे, म्हणजे इथून असं डाऊनवर्डली परत असे येणार आहेत, म्हणजे ऑसिलेटरी फंक्शन म्हणतात त्याला. म्हणजे हा जो ग्राफ आहे हा कशाचा आला तुमचा साइन एक्सचा किंवा साइन थीटा. ठीक आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 0 π/2 व्हॅल्यू इज 1, व्हॅल्यू ऑफ पाय इज अगेन 0, व्हॅल्यू ऑफ साइन 3π/2 इज -1, व्हॅल्यू ऑफ साइन 2π इज 0 अँड देन कंटिन्यूली. आता एक लक्षात घ्या, पिरियोडिसिटी म्हणजे काय आहे की तुमचा इंटरवल ठराविक डिग्री नंतर कंटिन्यू होतो. म्हणजेच लक्षात घ्या ह्या 0 पासून, ओके, ह्या 0 पासून ह्या 2π पर्यंत, ओके, इथून इथपर्यंत सेम आहे. सेम म्हणजेच काय की असा एक लूप झाला, त्याच्यानंतर इथून कंटिन्यू होणार आहे. म्हणजे कुठून 2π पासून परत कंटिन्यू होणार आहे. तर 2π पासून परत कंटिन्यू होणार म्हणजे याची पिरियोडिसिटी जी असेल तर ती पिरियोडिसिटी किती असणार तुमची 2π. लक्षात येते का पिरियोडिसिटी. हा जो लूप आहे 0 पासून 2π पर्यंत हा पुढे कंटिन्यू होणार. कुठून 2π पासून परत कंटिन्यू होणार. बरोबर, म्हणजे हा असा लूप येणार आहे. याचाच अर्थ काय की ते आफ्टर 2π, ह्या 2π नंतर पुढे 4π नंतर ते कंटिन्यू होईल परत लूप. बरोबर, म्हणजे आफ्टर 2π लूप बिकम ए कंटिन्यू. म्हणजे ही जी व्हॅल्यूज आहेत ह्या परत कंटिन्यू होणार आहेत. कशानंतर 2π नंतर. 2π नंतरच्या इंटरवल मध्ये ते काय होईल रिपीट होईल. म्हणजेच ते त्याची काय असते पिरियोडिसिटी असते. म्हणजेच किती 2π. म्हणजे साइनचा ग्राफ लक्षात घ्या, त्याचा डोमेन लक्षात घ्या, रेंज लक्षात आली आणि पिरियोडिसिटी लक्षात आली. ठीक आहे, ह्या तिन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, तेच तुम्हाला आहेत. हा झाला साइनचा ग्राफ. सिमिलरली वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा. तर कॉसचा ग्राफ चेक करा. ठीक आहे, तर कॉस साठी काय येईल बघा, कॉस थीटा. सो कॉस थीटा. तर कॉसच्या कुठल्या व्हॅल्यू साठी परत इन्फिनिटी येते का कुठे, किंवा नॉट डिफाईन्ड टर्म येते का, नाही येत. याचा अर्थ काय की डोमेन मध्ये काय असणार आहे तुमचं आर असणार आहे. ओके, म्हणजे ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ थीटा. थीटाच्या सगळ्या व्हॅल्यूज, आरच्या सगळ्या व्हॅल्यू साठी कॉस थीटा एक्झिक्यूट होतोय. ओके, थीटाच्या सगळ्या व्हॅल्यू साठी, सॉरी, थीटा बिलॉंग्स टू आर. थीटा हा आर मधला असेल तर आर मधल्या सगळ्या व्हॅल्यू साठी तुमचा कॉस हा एक्झिक्यूट होतोय. सो डोमेन इज आर. अगेन कन्सिडर हिअर ग्राफ लक्षात घ्या. साइनचा ग्राफ परत रिव्हर्स व्हिडिओ करून पहा जर लक्षात नसेल आला तर. ओके, आता या ठिकाणी 0 consider it as a 1, here is -1. Okay, so π/2, pi, 3π/2, 2π, then 5π/2, like that. Okay, आता एक लक्षात घ्या, cos 0 starting from 0, so cos 0 value is 1, so start from 1. Okay, then cos π/2 is cos π/2 0. Cos π/2 0 means on x axis. Okay, then again cos pi value is 1. Okay, तर हा इंटरवल कसा येणार आहे तुमचा मग cos π/2 पासून, ओके, cos 3π पासून अशा फॉर्म मध्ये. ओके, म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी परत cos 0 1. ओके, सो हिअर 1,
cos पाय बाय 2 0 म्हणजे ह्या ठिकाणी x ऍक्सिसला मीट करेल. देन cos पाय, व्हॅल्यू ऑफ cos पाय इज -1. ओके. cos 3 पाय बाय 2 इज 0. cos 2 पाय इज 1. हिअर 1. cos 5 पाय बाय 2 इज 0. ओके. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे तुम्हाला माहित असेल तर पहा, हा cos थीटा, cos पाय, cos 3 पाय, cos 5 पाय ह्या फॉर्म मध्ये व्हॅल्यू असेल त्याची व्हॅल्यू काय असते -1. म्हणजे ह्या ठिकाणी 1 3 5 म्हणजे ऑड नंबर्स, cos पाय, cos 3 पाय, cos 5 पाय, cos 7 पाय, cos 9 पाय, ऑड नंबर आला ना 3 5 7 9, तर त्याची व्हॅल्यू काय असते -1. आणि जर त्या ठिकाणी cos 0 cos 2 पाय इवन नंबर आला, ओके, 4 पाय 6 पाय ह्या व्हॅल्यू असते तर त्याची किती असते 1. म्हणजे cos 0 cos 2 पाय 4 पाय ह्या व्हॅल्यूज किती असतात 1. तर एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी चेक करा. आता ह्या ठिकाणी चेक करा, काय चेक करायचं आहे, cos पाय निगेटिव्ह व्हॅल्यू देअर इज अ -1, cos 2 पाय ओके इवन व्हॅल्यू आली, या ठिकाणी इथे ऑड आली -1, इथे इवन आली 1, कंटिन्यूली असं जाणार आहे. आता एक लक्षात घ्या, इथून स्टार्ट झालंय ना आपल्याला, बरोबर. रिपीट व्हॅल्यू कुठे होती, आता त्याची पिरियडिसिटी म्हणजे याची रेंज असणार आहे काय तुम्हाला -1 to 1 असणार, बरोबर. कारण हे 1 -1च्या बाहेर जात नाही, -1 पेक्षा लहान व्हॅल्यू येत नाही आणि 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू येत नाही. म्हणजे याच्यामध्येच तुम्हाला साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज असणार आहेत. त्याची पिरियडिसिटी चेक करा. तर पिरियडिसिटी म्हणजेच काय, इथून स्टार्ट होत आहे, कुठून 1 पासून. तर हा जो इंटरवल आहे हे कुठे स्टॉप होते रे, इथे स्टॉप होते, हे इथे. ओके. म्हणजे ह्या व्हॅल्यूज आहेत त्या इथून पुढे रिपीट होणार आहेत. पिरियडिसिटी म्हणजे ठराविक इंटरवल नंतर साइनच्या ट्रिग्नोमेट्रिक टर्मच्या व्हॅल्यू रिपीट होतात ठराविक इंटरवल नंतर. तर तो इंटरवल म्हणजे त्याची काय असते, पिरियडिसिटी असते. म्हणजे इथून स्टार्ट झाला, इथे 2 पायला रिपीट इथे व्हॅल्यू आली, बरोबर. 2 पाय नंतर ते काय होणार आहे, कंटिन्यू होणार आहे. ओके. म्हणजे आफ्टर 2 पाय इंटरवल व्हॅल्यूज बिकम ए रिपीटेड. सो हिअर पिरियडिसिटी इज 2 पाय. लक्षात येते, इथून इथपर्यंत व्हॅल्यू होतात, तर त्याची पिरियडिसिटी किती येणार आहे, अगेन 2 पाय. आणि दिस इज ए ग्राफ फॉर कॉस थीटा. लक्षात घ्या कॉस थीटाचा ग्राफ कसा आहे. त्याच्यानंतर मी कंटिन्युअसली सायमल्टेनियसली तुम्हाला हे तिन्ही कन्सेप्ट सांगतोय. बुकमध्ये पाहिला तर बुकमध्ये वेगवेगळ्या टर्म्स दिलेत, ठीक आहे. लास्टला टेबल दिलाय, तर त्या टेबलवरूनच आपण काढतोय, ठीक आहे. तर टॅन थीटा लक्षात घ्या, आता काय काढायचं आहे, टॅन थीटा काढायचं आहे. आता या ठिकाणी टॅन थीटा म्हणजे काय असतो रे, टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा, बरोबर. आता या ठिकाणी टॅन मध्ये आहे, लक्षात घ्या टॅन मध्ये काय आहे, इन्फिनिटी टर्म आहे. तर ते इन्फिनिटी कधी होतंय, कधी होतं रे, ज्यावेळी हा डिनॉमिनेटरची टर्म असेल ती किती असेल, 0 असेल त्यावेळी. ओके. डिनॉमिनेटरची टर्म 0 असेल त्यावेळी, बरोबर. तर cos 0 1 असतोय, तर cos किती डिग्रीला 0 असते टर्म, तर cos पाय बाय 2 साठी. ओके. म्हणजे cos पाय बाय 2 साठी काय असते, ते 0 असतं. मग ती टर्म काय होते, इन्फिनिटी होते. तर ह्या ठिकाणी आपल्याला ही टर्म सोडायला लागेल ना पाय बाय 2 ची, तरच त्याचं डोमेन ऑल पॉसिबल व्हॅल्यूज, ज्या पॉसिबल व्हॅल्यू साठी टॅन थीटा एक्झिक्यूट होतोय तो त्याचा काय असतोय, डोमेन असतोय. तर cos पाय बाय 2 साठी हे एक्झिक्यूट होत नाही, म्हणजे पाय बाय 2 च्या अँगल साठी एक्झिक्यूट होत नाही, कारण ती टर्म कुठे जाते, इन्फिनिटीला जाते, बरोबर. तर हे पाय बाय 2 आलं. जसं आपण मगाशी ग्राफ पाहिला, कॉसचा जो ग्राफ पाहिला, तर त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिसला ज्या ठिकाणी टर्म्स होत्या त्या कुठल्या होत्या रे, पाय बाय 2 0 साठी, 3 पाय बाय 2 0, बरोबर. त्यातून कर्व गेलेला होता आपला, असा जो कर्व होता तो इथे पाय बाय 2 साठी गेलेला होता, इथे 3 पाय बाय 2 साठी गेलेला होता, बरोबर. तर पाय बाय 2 च्या फॉर्म मध्ये जे आहेत, पाय बाय 2 च्या फॉर्म मध्ये म्हणजे पाय बाय 2 च्या मल्टिपल्स मध्ये आहेत ते काय आहेत, 0 आहेत. म्हणजेच या ठिकाणी पाय बाय 2 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2, म्हणजे त्याच्या समोर बघा काय येते, हे पाय बाय 2 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 देन 7 पाय बाय 2, ह्या टर्म साठी कॉस काय असतोय, 0 असतोय. म्हणजे ह्याच्या समोरची व्हॅल्यू इथे 1 आहे, बरोबर. हे 3 हे 5 हे 7 हे काय टर्म्स, ऑड टर्म्स आहेत. ऑड टर्म्स आपण कशाने डिनोट करतो, जनरलाइज मध्ये
2n+1 बरोबर. 2n म्हणजे इवन नंबर, इवन मध्ये एक ऍड केला की ऑड होतोय, तर इवन नंबर प्लस 1 ऑड. सो इथे काय येणार आहे, जनरलाइज केलं तर कोणत्या टर्म साठी हे एक्झिक्यूट होणार नाही, 2n+1 इंटू π/2. ओके, म्हणजे ह्या टर्म साठी काय होणार नाही, tan एक्झिक्यूट होणार नाही, ते कुठे जाणार आहे, इन्फिनिटीला जाणार आहे. म्हणजे टर्म्स बाकी सगळ्यासाठी होईल पण याच्यासाठी होणार नाही. म्हणजे याचा जो डोमेन असेल, हा जो डोमेन असेल तो r मधून ही टर्म मायनस करायला लागेल, म्हणजे r मायनस 2n+1 π/2 आणि हिअर n बिलॉंग्स टू इंटिजर. ओके, म्हणजे ही टर्म सोडून बाकी सगळ्यासाठी tan काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, हे कळालं का सगळ्यांना, डिनॉमिनेटरला 0 नको आहे. डिनॉमिनेटरला 0 म्हणजेच काय, साइन अपॉन कॉस आहे ना. मी परत रिपीट करतोय, tan थीटा इक्वल टू साइन अपॉन कॉस. तर कॉस हा जो आहे हा 0 नको आहे, आणि हा 0 कशासाठी होतोय आपला, ही टर्म π/2 ह्या अँगल साठी 0 होतोय, किंवा 3π/2 ह्या अँगल साठी 0 होतोय, किंवा 5π/2 ह्या अँगल साठी 0 होतोय, कुठला, कॉस. तर हे जे आहे टर्म्स, ह्या टर्म्स सोडून, ओके, ह्या टर्म्स सोडून बाकी सगळ्या टर्म्स साठी काय होतोय, कॉस काहीतरी व्हॅल्यू येते बिटवीन -1 to 1. ओके, म्हणजे हा टर्म सोडून म्हणजेच तुम्हाला काय आहे, 2n+1 π/2 ही टर्म सोडून जनरलाइज केली आपण. हे पर्टिक्युलर आहे, हे जनरलाइज म्हणजे 1 यांच्या ठिकाणी कोणताही नंबर घ्या, 1 घेतला तर किती येईल, 3 येईल, 0 घेतला तर 1 येईल, ओके, 2 घेतला तर 5 येईल, 3 घेतला तर 7 येईल, लाईक दॅट. म्हणजे हे जनरलाइज झालं. ही व्हॅल्यू सोडून बाकी सगळ्यासाठी tan एक्झिक्यूट होणार आहे. याचाच अर्थ त्याचा डोमेन जो असेल तो 2n+1 π/2 हा r मायनस, ठीक आहे, ही टर्म सोडून जे असेल ती काय असणार तुमची, त्या टर्मची डोमेन असेल. आता डोमेन झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, त्याचा रेंज काढायची आहे, रेंज. आता लक्षात घ्या, रेंज tan थीटा. ओके, tan थीटा घेतला, आता साइन अपॉन कॉस असतो ना, साइनची रेंज किती आहे, -1 to 1 आहे, कॉसची किती आहे, -1 to 1 अगेन आहे. तर पहिली व्हॅल्यू काय होईल, -1, डिवाइडला पण -1 आलं तर ही 1 होईल, बरोबर. 1/1 घेतले तर 1 होईल. ओके, किंवा -1 अपॉन -1 to 1 कॉस आहे, तर -1 to 1 कोणती व्हॅल्यू घ्या, कोणतीही, -1 to 1. -1 to 1 रिअल नंबर्स किती आहेत, लॉट ऑफ रिअल नंबर्स आहेत, इंटिजर्स बरेच आहेत, म्हणजे 0.1, 0.11, 0.5, 0.2, 0.23 भरपूर आहेत, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला, इथे जर सपोज आपण मायनस किंवा प्लस घ्या, 0.5 घेतला तर किती येईल व्हॅल्यू रे, ही -10/5 म्हणजेच किती येणार आहे ते, -2. ओके, सपोज इथे वाढवली व्हॅल्यू आपण -1/0.11 घेतली तर या ठिकाणी काय येईल, -100/11. सो इट बिकम्स अबाउट 10. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, किंवा -9 पॉईंट समथिंग व्हॅल्यू येईल. म्हणजे ही व्हॅल्यू वाढत जाते. ज्यावेळी तुम्ही डिनॉमिनेटर स्मॉल कराल त्यावेळी टर्म काय होते, वाढत जाते, बरोबर. तसंच पॉझिटिव्हला पण होणार आहे. म्हणजे ज्यावेळी डिनॉमिनेटर तुम्ही स्मॉल करत जाल त्यावेळी त्याचं डिव्हिजन काय होते, मोठी होत जाणार आहे. म्हणजे पूर्ण काय होईल, हे -इन्फिनिटी टू इन्फिनिटी इथंपर्यंत त्याच्या व्हॅल्यूज येऊ शकतात. याचाच अर्थ काय, -इन्फिनिटी टू इन्फिनिटी म्हणजेच काय, सेट ऑफ रिअल नंबर्स आर. ओके, म्हणजे याची रेंज जी असेल तर ती रेंज काय असणार आहे, तुमची आर असणार आहे, बरोबर. आता याचा ग्राफ पाहूया आपण 1 मिनिट. ओके, ग्राफ काय येतोय बघा, 0, दिस इज π/2, दिस इज 3 पाय, then 3π/2 like that, this is y. Okay, here -π/2. आता व्हॅल्यू ऑफ 0, tan 0 as tan 0 sin 0 upon cos 0, बरोबर. cos 0 व्हॅल्यू इज 1, sin 0 0, so tan 0 इज 0 येईल. ओके, आणि काय सांगितलंय तुम्हाला की π/2 साठी, tan π/2 साठी काय होते, इन्फिनिटी होते, बरोबर. म्हणजे π/2 ची जी लाईन असेल, सपोज दिस इज ए π/2 लाईन,
आणि हिअर -π/2 ची ही लाईन. तर याच्यामध्ये काय आहे की टॅन कुठे जातोय तुमचा, इन्फिनिटीला जातोय. याचा अर्थ काय आहे की इथून जर स्टार्ट झाला तर हा कुठे जातोय, अप टू इन्फिनिटी कंटिन्यूली कुठे जाणार आहे तो, इन्फिनिटीला. इकडे पण मायनस साठी काय होईल, ह्या फॉर्म मध्ये असंच हा कुठे जाणार आहे, इन्फिनिटीला. ओके, अशा फॉर्म मध्ये तुम्हाला काय होणार आहे ते अप टू इन्फिनिटी जाणार आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की सिमिलरली काय होईल, tan π/2 नंतर ही जी टर्म आहे अप टू पाय पर्यंतची, तर हे काय होणार आहे परत तुम्हाला, म्हणजे ही जी व्हॅल्यूज आहे ही परत काय होणार आहे, 0 होणार आहे. कशाला, tan π म्हणजेच काय रे, sin π/cos π. sin π व्हॅल्यू इज 0, बरोबर. तर हे 0 होतोय इथे ह्या ठिकाणी, बरोबर. तर परत हे अशा फॉर्म मध्ये येईल इकडे. त्याच्यानंतर इथून हे असं वरती जाईल, हे 3π/2 असा. ओके, बरोबर. तर तुमची व्हॅल्यू कुठे रिपीट होते रे, याच्यानंतर रिपीट होते, ह्या इंटरवल नंतर. कुठल्या, पाय. म्हणजे याचा जो डोमेन असेल तो काय असणार आहे तुमचा, पिरियॉडिसिटी काय असणार आहे तुमचा, पाय असणार आहे. लक्षात घ्या इथे आहे ही निगेटिव्ह व्हॅल्यूज इथे कंटिन्यू होणार आहेत. ह्या जसं झाल्यात इथे कंटिन्यू झाल्या, आणि हे जे झालेलं आहे तर इथे परत रिपीट होणार आहे. म्हणजे इंटरवल पहा इथून इकडे. ओके, म्हणजे इथे पाय पासून जो पाय आहे इंटरवल त्याच्यापासून परत रिपीट व्हॅल्यूज होणार आहेत टॅनच्या. व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, तुम्ही म्हणाल की हे कशासाठी चाललंय किंवा काय बोरिंग आहे, पण ह्या कन्सेप्ट ज्या आहेत जे इंजिनिअरिंगला पुढे जातील, इंजिनिअरिंगसाठी त्यांना हे इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवा, मेमोराईज करा की ग्राफ कसा असतोय आणि रेशो कसे असतात, त्याची डोमेन काय आहे, रेंज काय आहे आणि पिरियॉडिसिटी काय आहे. आता हे ऑसिलेटरी फंक्शन जे म्हणतात ते साइन कॉस, हे दोन्हीच काय आहेत, ऑसिलेटरी आहेत, कारण ते वेव्ह फॉर्म मध्ये येतात, बरोबर. तर हे फिजिक्समध्ये पण आहे. तर त्याची डोमेन काय असेल, रेंज काय असेल, पिरियॉडिसिटी काय असेल, हे इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली तसंच टॅनचं आता सांगितलं ह्या फॉर्म मध्ये असेल तर त्याची पिरियॉडिसिटी काय होते, पाय होते. ओके, हे कळालं. त्याच्या अपोजिट, बरोबर याच्या अपोजिट काय असणार आहे तुमचा, कॉट असणार आहे. आता कॉटची रेंज काय असेल रे, आणि डोमेन काय असेल, हा कॉट थिटा. कॉट म्हणजेच काय, आता सांगा परत, कॉट थिटा म्हणजेच काय, कॉस थिटा अपॉन साइन थिटा, बरोबर. आता हे साइन थिटा 0 कधी होतो, कारण साइन 0 झाला तर ते कॉट कुठे जाणार आहे, इन्फिनिटीला जाणार आहे, बरोबर. तर कॉट हा जो साइन 0 आहे तर तो काय होईल, 0. म्हणजे साइन 0चा झेड व्हॅल्यू काय असते, 0. म्हणजे साइन 0 साठी हे काय होणार आहे, कॉट इन्फिनिटीला जाणार आहे. सिमिलरली साइन काय असतोय 0 नंतर पाय, तो काय असतोय 0. त्यानंतर साइन 2π 0. म्हणजे साइन 0, साइन पाय, साइन 2π, साइन 3π, लाईक दॅट. ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय असतात, 0 असतात, बरोबर. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यू सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यूसाठी तुमचा कॉट काय होईल, एक्झिक्यूट होईल. म्हणजे आता ह्या व्हॅल्यू सोडून म्हणजे 0, π, 2π, 3π हे जनरलाइज केलं तर काय असेल ते nπ, n बिलॉंग्स टू r. म्हणजे ह्या ठिकाणी जो कॉट थिटा आहे त्याचा डोमेन काय येईल, सगळ्या रिअल व्हॅल्यूज फक्त कुठली सोडून, -nπ ही व्हॅल्यू सोडून, आणि nπ म्हणजे n बिलॉंग्स टू i. ओके, म्हणजे nπ सोडून, कारण nπ जर घेतली तर डिनॉमिनेटर 0 होतोय, आणि डिनॉमिनेटर 0 झाला की कॉट कुठे जातोय, इन्फिनिटीला जातोय. म्हणजे तुमचा कॉट एक्झिक्यूट होत नाही. डोमेन म्हणजे काय असतोय, अशा व्हॅल्यूज असतात की त्या सगळ्या व्हॅल्यूसाठी तुमचा ट्रिग्नोमेट्रिकची टर्म एक्झिक्यूट होते. ओके, तर हा झाला कॉटचा डोमेन, बरोबर. म्हणजे ऑल रिअल नंबर्स एक्सेप्ट nπ, n बिलॉंग्स टू i. ओके, आता हे झालं तुम्हाला सांगितलं, बरोबर. तर याचा ग्राफ कसा येईल, सिमिलरली ग्राफ काय असणार आहे याचा. आता याची जे आहे ही रेंज काय असणार आहे, अगेन r असणार आहे, बरोबर. कारण रेंज म्हणजेच काय आहे, तुमच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ थिटा कुठल्या असणार आहेत, बरेच असणार आहेत. कारण साइन आपण कॉस आहे, डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये आलं, बरोबर. कॉस अपॉन साइन, साइन 0 सोडून, साइन 0 किंवा π 2π म्हणजे साइनची व्हॅल्यू 0 सोडून, म्हणजे -1 to 1 पर्यंत 0 सोडून, म्हणजे भरपूर व्हॅल्यूज येतील. मग काही सांगितलं असंच, डिनॉमिनेटर जर
स्मॉल एकदम स्मॉल घेतला तर न्यूमॅटर ज्यांचे डिव्हिजन काय असणार आहे लार्ज असणार आहे, म्हणजे अप टू इन्फिनिटी पर्यंत जाईल, मायनससाठी मायनस इन्फिनिटी पर्यंत जाईल, याचाच अर्थ काय होईल तो आर होईल, म्हणजे रेंज काय असणार आहे आर. तर याचा ग्राफ कसं येणार सांगा परत. ठीक आहे, याचा ग्राफ कसा येईल रे. झिरो. ओके, आता स्टार्ट फ्रॉम झिरो म्हणलं तसं झिरो साठी व्हॅल्यू काय कॉट झिरो. कॉट झिरो काय असतोय इन्फिनिटी, बरोबर, म्हणजे इन्फिनिटीला जाईल. आणि कॉस पाय बाय 2 काय असतोय, येस कॉस पाय बाय 2 इज 1, सॉरी कॉट पाय बाय 2 इज 1. सो कॉट पाय बाय 2 1 म्हणजे तुमचा जो असेल, सॉरी कॉट पाय बाय 2 किती येणार आहे तुम्हाला, व्हॅल्यू काढून घेऊया या ठिकाणी. कॉट पाय बाय 2 इक्वल टू साइन पाय बाय कॉस पाय बाय 2 अपॉन साइन पाय बाय 2. सो कॉस पाय बाय 2 इज 0, दिस इज 1, म्हणजे व्हॅल्यू काय असणार आहे 0, म्हणजे इथं 0 होतोय. ओके, आणि साइन सॉरी कॉट 0 म्हणजे कॉस 0 अपॉन साइन 0 म्हणजे हे काय होतंय तुमचं इन्फिनिटी. ओके, त्याच्यानंतर पाय साठी चेक करा. कॉट पाय म्हणजेच किती रे कॉस पाय अपॉन साइन पाय. ओके, कॉस पाय अपॉन साइन पाय 0 म्हणजे हा परत कुठे जाणार आहे इन्फिनिटी, म्हणजे इथे 0 आहे तर तो कर्व अशा फॉर्म मध्ये येईल, इथून इथे याच्या फॉर्म मध्ये, हा तुमचा पाय. ओके, म्हणजे हे काय होणार 0ला इन्फिनिटीकडे जाणार, पायला इन्फिनिटी जाणार, म्हणजे हे अशा फॉर्म मध्ये. ओके, सिमिलरली तुम्हाला इथे परत 2 पाय साठी पण सेम, म्हणजे परत काय होणार आहे तुम्हाला, हे 3 पाय बाय 2 आहे तर 3 पाय बाय 2 ला 0 होणार आहे, पायला हे कुठे जाते अप टू इन्फिनिटी, आणि हे 3 पाय बाय 2 साठी कुठे जाते, सॉरी 2 पाय साठी कुठे जाते इन्फिनिटी, म्हणजे असं होईल हे परत. म्हणजे 2 पाय साठी 3 पाय बाय इकडे इन्फिनिटीकडे आणि 3 पाय बाय 2 ला 0, 2 पाय साठी परत इन्फिनिटी, म्हणजे हे रिपीट कुठे होते रे पाय नंतरच रिपीट होते. हाच आहे तसंच सेम इथे आहे व्हॅल्यूचा, तर त्याची पिरियडिसिटी अगेन किती होईल पाय. कळतंय का. पाय बाय 2 साठी कॉट पाय बाय 2 0, तर इथे 0 ला मीट होईल, 0 म्हणजे ऑन द एक्स एक्सिस. ओके, आणि कॉट 0 इन्फिनिटी जाते तर कॉट 0 इन्फिनिटी जाणार, इन्फिनिटी अप टू इन्फिनिटी. ओके, आणि कॉट पाय ते अगेन इन्फिनिटी जाईल, म्हणजे कॉट पाय इथे परत रिपीट खाली डाऊनवर्डला इन्फिनिटी जाईल, म्हणजे ह्या ठिकाणी परत 3 पाय बाय 2 ला 0, सेम 0 आणि पायच्या इंटरव्हल नंतर परत सेम त्या इंटरव्हलला व्हॅल्यू वाढत जाणार. याचा अर्थ कॉटची तुमची जे पिरियडिसिटी आहे ते किती येईल पाय येईल. रेंज काय असणार आहे इन्फिनिटी म्हणजे अप टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी अप टू निगेटिव्ह इन्फिनिटी, म्हणजे पूर्ण काय ना त्याचा रेंजचा जो आहे इंटरव्हल तो काय असणार आहे आर म्हणजे सेट ऑफ रिअल नंबर्स. तर हा झाला तुमचा कॉटचा. ओके, तर त्याच्यानंतर सेक थीटा कोसेक थीटा. ठीक आहे, सेक थीटा आणि कोसेक थीटा. सेक थीटा म्हणजेच काय रे, परत सेम येईल 1 अपॉन कॉस थीटा, म्हणजे कॉस हा 0 नको आहे, बरोबर. कॉस 0 झाला तर ते कुठे जाईल इन्फिनिटीला जाईल. तर परत या ठिकाणी काय होणार आहे, याचा डोमेन जो असेल तर कॉस डिनॉमिनेटरला नको आहे, याचा अर्थ हे जे टॅनचं आहे तेच रेंज येणार आहे, सॉरी डोमेन येणार आहे या ठिकाणी, म्हणजेच किती 2n + 1 पाय बाय 2 n बिलॉंग्स टू आय. ओके, कारण काय आहे की हे कॉस 0 झाला, सॉरी कॉस
पाय बाय 2 झाला तर याची व्हॅल्यू काय असते 0 आणि कॉस पाय बाय 2 0 म्हणजे या ठिकाणी इन्फिनिटी येते म्हणजे सेक थिटा एक्झिक्यूट होत नाही. एक्झिक्यूट ज्या व्हॅल्यूला होणार आहे तोच डोमेन लक्षात ठेवा. ओके म्हणजे या ठिकाणी हे काय एक्झिक्यूट होत नाही आहे म्हणजे पाय बाय 2 च्या फॉर्ममध्ये म्हणजेच हे पाय बाय 2 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 7 पाय बाय 2 अशा फॉर्ममध्ये जे असेल ते काय असणार आहे 0 म्हणजे ते सोडून म्हणजे ते सेम येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याचं काय काढायला लागेल तुम्हाला रेंज काढायला लागेल ग्राफ लक्षात घ्यायला लागेल. ठीक आहे. तर ग्राफ पहिला पाहून घेऊ. चला 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय मायनस पाय बाय 2 मायनस पाय मायनस 3 पाय बाय 2 मायनस 2 पाय लाईक दॅट. ओके तर लक्षात घ्या सेक 0 किती असतो आता हे परत कॅल्क्युलेट करावं लागेल तुम्हाला. या ठिकाणी जरासं कमी करू इथे घेऊ. ठीक आहे. सेक 0 1 अपॉन कॉस 0 व्हॅल्यू ऑफ कॉस 0 इज 1. ओके म्हणजे त्या ठिकाणी कॉस 0 1 म्हणजेच किती येईल ते 1. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक पाय बाय 2 काय असणार सेक पाय बाय 2 म्हणजे कॉस पाय बाय 2 होईल म्हणजे सेक पाय बाय 2 जी व्हॅल्यू असेल तर ती काय असणार आहे तुम्हाला अप टू इन्फिनिटी. म्हणजे तुमचा जो लूप आहे लक्षात घ्या 1 सेक 0 1. आता सेक 0 1 म्हणजे तुम्हाला कुठे येणार आहे ह्या ठिकाणी येणार आहे 1 बरोबर म्हणजे हा जो 1 आहे हा 1 इथे -1. ओके तर या ठिकाणी काय होईल पाय बाय 2 साठी हा जो पाय बाय 2 आहे हा मायनस पाय बाय 2 हा 1 मधून जातोय अप टू पाय बाय 2 साठी कुठे इन्फिनिटी आणि इकडे पण काय होईल इन्फिनिटी म्हणजे लूप असा येईल. ओके म्हणजे 1 ला स्टार्ट इकडे अप टू इन्फिनिटी इकडे अप टू इन्फिनिटी. तर सेक पाय बाय 2 इन्फिनिटी सेक मायनस पाय बाय 2 मायनस इन्फिनिटी. ओके त्याच्यानंतर पुढे गेला तर तुम्हाला काय होणार आहे ते पहा 3 पाय बाय 2 साठी सेक 3 पाय बाय 2 साठी काय असणार आहे 0 असणार सॉरी इन्फिनिटी असणार आहे. सेक पाय बाय 2 इन्फिनिटी सेक 3 पाय बाय 2 बरोबर कारण आपण हे त्यातूनच मायनस करतोय याचा अर्थ सेक 3 पाय बाय 2 इन्फिनिटी जातोय. सेक पाय काय असतोय सेक पाय म्हणजे 1 अपॉन कॉस पाय व्हॅल्यू इज -1 म्हणजे सेक पायची व्हॅल्यू -1 तर सेक पायची व्हॅल्यू -1 इथे येईल आणि हे पाय बाय 2 साठी काय होणार आहे अप टू इन्फिनिटी 3 पाय बाय 2 साठी अप टू इन्फिनिटी म्हणजे ह्या फॉर्म मध्ये. ओके कर्व लक्षात घ्या म्हणजे हे काय झाले पॅराबोलिक फॉर्म मध्ये इथे कर्व देन इथे पुढे इथे होईल. ओके म्हणजे हे रिपीट कुठं होणार आहे रे आता हे इथं होईल म्हणजेच इथे पाय बाय 2 सपोज 5 पाय बाय 2 तर ह्या फॉर्म मध्ये बरोबर आणि तुम्हाला काय होणार आहे हे इथे असं हे परत रिपीट होईल कारण 2 पायची व्हॅल्यू 1. ओके सेक 2 पाय 1 3 पाय बाय 2 साठी इन्फिनिटी 5 पाय बाय 2 साठी इन्फिनिटी. ओके असं येणार आहे. सिमिलरली हे जसे कर्व काढले तसेच हे इकडे येतील म्हणजे हे जे आहे हा जो ग्राफ आहे हा कशात झाला सेक थिटाचा. तर हे कुठून होते रे फक्त काय होणार आहे तुम्हाला याची व्हॅल्यू -1 आणि हा 1 आहे हे मधले व्हॅल्यू सोडून. ओके म्हणजे मायनस आणि 1 आणि -1 याच्या मधल्या व्हॅल्यू सोडून त्याच्या वरच्या व्हॅल्यूज अप टू इन्फिनिटी आहेत त्या व्हॅल्यू सोडून अप टू इन्फिनिटी म्हणजेच इथे जो आहे याची जे रेंज आहे तर ती काय असणार आहे तुम्हाला -इन्फिनिटी -1 युनियन -1 इन्फिनिटी. ओके लक्षात घ्या -1 आणि 1 आहे -1 आहे कारण क्लोज ब्रॅकेट घेतला आपण आणि अप टू -1 टू अप टू -इन्फिनिटी आणि 1 टू अप टू इन्फिनिटी म्हणजे -1 आणि 1 च्या मधल्या व्हॅल्यूज नाही आहेत. लक्षात घ्या -1 आणि 1 च्या मधल्या व्हॅल्यूज नाहीत याच्या पुढच्या आहेत निगेटिव्हचे सगळे आहेत पण -1 टू 1 मध्ये नाही. त्याचा अर्थ युनियन झाला कशाचा -इन्फिनिटी -1 चा युनियन विथ 1 टू इन्फिनिटी. हे लक्षात ठेवा बुकमध्ये नाही आहे हे लक्षात ठेवा कसं करायचं आहे. सेकचा जो ग्राफ येतोय तो कुठून येतोय 1 पासून अप्परला -1 पासून डाऊनला म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह बट नॉट बिटवीन 1 टू -1 म्हणजे 1 टू -1 मधल्या व्हॅल्यूज सोडून पण -1 1 इन्क्लुडेड. ओके -1 1 इन्क्लुडेड. हे कळलं कारण व्हॅल्यू चेक करा इथून वरती जातोय याच्यामध्ये खाली येत नाहीत ग्राफ व्यवस्थित पहा
ठीक आहे. त्याची रेंज काय असेल रे मग परत सेमच आहे. हे रिपीट कुठे झालंय? ओके, एक्स ॲक्सिसला चेक करा. ह्या 1 पासून इथे ह्या टर्नला म्हणजे राईट जो आहे लूप तो, तर इथे राईट लूप कुठे होतोय? 2π पासून हा रिपीट होतोय बरोबर. तर याचा जो पिरियडिसिटी असेल ते किती असणार आहे तुमची? 2π. लक्षात घ्या, कुठून रिपीट व्हॅल्यू कुठे होतात ते चेक करायचं असतं. तर इथे बघा ऍक्सिस एक्स ऍक्सिस मध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तर इथे हा झाला, तर इथे रिपीट इथून होतोय, इथून बरोबर, इथून होतोय. याचा अर्थ हे 2π आहे, 2π ची व्हॅल्यू 1 इथून रिपीट होतोय, तर याची पिरियडिसिटी किती असणार आहे? 2π. ओके. सिमिलरली आता हे झालं सेकचं, तसंच कोसेकचं काय होईल रे? कोसेकचा ग्राफ काढून पहा तुम्ही, चेक करा ग्राफ कसा येईल त्याचा. मी ह्या ठिकाणी फक्त त्याची डोमेन, रेंज आणि पिरियडिसिटी सांगतो, ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्ही ग्राफ काढून सांगा कसा येईल. कोसेक थिटा. आता कोसेक थिटा म्हणजेच काय रे? कोसेक म्हणजेच काय असतोय? कोसेक थिटा इक्वल टू 1 साइन थिटा बरोबर. साइन 0 कशाला होतंय? साइन 0 0 ला, पायला, 2π, 3π, 4π लाईक दॅट. म्हणजेच ती व्हॅल्यू कुठे असणार? nπ. म्हणजे याची जी रेंज आहे कॉटची तीच रेंज इथे काय, सॉरी डोमेन आहे तोच काय येईल इथे कोसेकला येईल, r मायनस nπ सच दॅट n बिलॉंग्स टू i. ओके. सेम जसं आपण कोसेकला सेकला केला तसंच त्याचं काय असणार आहे? त्याची काय असणार आहे? रेंज असणार आहे. म्हणजे त्याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ चेक करा. मग आता सांगितलं सेकचा जसा ग्राफ काढला तसं कोसेकचा काढून चेक करा. त्याची सुद्धा रेंज काय असणार आहे तुम्हाला? -∞, included 1, union 1 and infinity. ओके. 1 - 1 असणार आहे. सेम ग्राफ त्याचा सेमच येईल. लूप फक्त काय होणार आहे? जसा आपला 1 मधून स्टार्ट होत होता सेकचा, इथून असा बरोबर, इथे π/2, इथे -π/2, तर याचा काय असणार आहे तुम्हाला? याचा काय असणार आहे? π/2 साठी 1 आहे आणि 0 साठी इन्फिनिटी, आणि इकडे काय असणार? इन्फिनिटी, म्हणजे हे 3π/2. ओके. सॉरी, इथे काय असणार आहे? π, हे π/2, हा 0. सिमिलरली पुढे 3π/2, हिअर 2π. ओके. म्हणजे हे परत अशा फॉर्ममध्ये, सॉरी डाऊनवर्डला येईल. ओके. चेक करा ग्राफ, चेक करा, मी काढून दाखवलं तरी सुद्धा चेक करा की काय येईल, ठीक आहे. आणि म्हणजे त्याची जी रेंज असेल तर ती रेंज काय असणार आहे तुम्हाला? -∞ टू -1, युनियन 1 टू इन्फिनिटी. ओके. आणि पिरियडिसिटी अगेन इंटरवल कुठून व्हॅल्यू रिपीट होणार आहे तुमच्या? 2π पासूनच रिपीट होतील, ठीक आहे. 2π पासूनच ते काय होणार आहेत? रिपीट होणार आहेत. तर ती त्याची काय झाली? पिरियडिसिटी. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, ह्या कन्सेप्टमध्ये काही डाऊट असेल, हे पूर्ण टोटली मी सांगितलंय, ठीक आहे. डोमेन, रेंज अँड पिरियडिसिटी ऑफ ए ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हे तिन्ही पॉईंट आपण सायमल्टेनियसली दाखवले तुम्हाला, आणि हा टेबल क्रिएट करून दाखवला कसा आला तो, ठीक आहे. बुकमध्ये हे वेगळं आहे, पण हे करेक्ट आहे, युनिव्हर्सल आहे. हे इंटरवल, डोमेन सांगितले, रेंज सांगितले, पिरियडिसिटी सांगितले, ठीक आहे. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक टर्मची पिरियडिसिटी चेक करा. पिरियडिसिटीवरून तुम्हाला एक्झाम्पल पण येऊ शकतात, किंवा हे ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतात, CET मध्ये, JEE मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला विचारू शकतात, ठीक आहे. किंवा याच्या पुढे जाऊन इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला ह्या कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. तरी झाले तुम्हाला आता मी सांगितलं ह्या फॉर्ममध्ये पिरियडिसिटी, डोमेन आणि रेंज, हे एवढे झाले, ठीक आहे. तर याच्यावरती एक्झाम्पल पहा. जी कन्सेप्ट कळलेली नसेल त्याच्यासाठी पर्सनली कॉल करा, मेसेज करा, व्हॉट एव्हर तुम्हाला ज्या पद्धतीनं समजून घ्यायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही विचारू शकताय, ठीक आहे. आणि व्हिडिओ जरासा रिव्हर्स घेऊन पहा. कन्सेप्ट कळालं नसेल तर रिपीट जरा ऑब्झर्व करा, ठीक आहे. बुक आहे तुमच्याकडे, बुक रेफर करा, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे काय गोष्टी येतील किंवा काय डाऊट असेल तर तो क्लिअर करा. फक्त क्लिअर करा व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट. आता ह्याच्यावरती एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल चेक करा. एक्झाम्पल असं आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन लक्षात घ्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin 41π/4. ओके. sin 41π/4 याची व्हॅल्यू काढायची आहे. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, अशा फॉर्ममध्ये जर दिलं sin 41π/4 ह्या फॉर्ममध्ये जर दिलं
तर या फॉर्ममध्ये तुम्हाला काय होईल, याची पिरियडिसिटी माहित पाहिजे. म्हणजे पिरियडिसिटी म्हणजेच काय, आता मी मागाशी कन्सेप्ट सांगितली. पिरियडिसिटी म्हणजे काय, ठराविक इंटरव्हल नंतर त्याची व्हॅल्यू काय होते, रिपीट होते. तर याचा इंटरव्हल काय होणार आहे, आपल्याकडे सायन्सचा काय असते पिरियडिसिटी, 2π, बरोबर. आफ्टर 2π हे काय होतात, व्हॅल्यू रिपीट होतात. म्हणजे 2π प्लसला जो अँगल असेल तो. म्हणजे या ठिकाणी हे जे आहे हे कन्वर्ट होईल का चेक करा. म्हणजे या ठिकाणी sin 41π ची फोड केली आपण. फोड कशी होईल याची, 10π आणि प्लस π/4, बरोबर. क्रॉस मल्टिप्लाय केला तर 40π प्लस π 41 डिवाइड बाय 4 म्हणजे ही टर्म येईल. हे 10π हे मल्टिपल्स ऑफ 2π मध्ये आलं ना. म्हणजे हे जे आहे ते काय आलं, 2π × 5 मल्टिपल ऑफ 2π मध्ये आलं आणि प्लस π/4. ओके. म्हणजे पिरियडिसिटीच्या फॉर्ममध्ये पिरियडिसिटी 2π आहे त्याची. तर हा अँगल सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढचा जो अँगल असेल ते त्याची व्हॅल्यू असणार आहे. याचाच अर्थ काय आला की sin π/4 आला. sin π/4 ची व्हॅल्यू काय असते रे, 1/√2. ओके. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स कशा लक्षात ठेवायचं याचा एक छोटासा व्हिडिओ मी टाकलाय काल. तर हे sin π/4 म्हणजेच किती आलं, 1/√2. आणि हीच व्हॅल्यू कशाची असणार आहे तुमची, sin 41π/4 याची व्हॅल्यू आली. ओके. सिंपल आहे हे, सिंपल आहे हे. कशामधून येईल, पिरियडिसिटी तुम्हाला माहित असेल तर त्याच्यावरून हे येईल. आणि हे CETला ऑब्जेक्टिव्हला सिंपल कन्सेप्ट आहे, शॉर्ट ट्रिक आहे, व्यवस्थित करायचे. ठीक. आता सिमिलरली एक दुसरे एक एक्झाम्पल पाहू, कॉस आहे. तर कॉस तुम्हाला दिलेला आहे cos 675 डिग्री. ओके. cos 765 डिग्री आहे. तर याची पण व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. आता कॉसचं पण पिरियडिसिटी काय असते, सेमच असते, किती, 2π. ओके. तर ते 2π फॉर्ममध्ये कन्वर्ट होते का चेक करायची डिग्री. 2π म्हणजेच किती रे, हे रेडियन आहे ना, डिग्रीमध्ये हे किती असतं, 360 असतं, बरोबर. 360च्या फॉर्ममध्ये आहे का चेक करा. 360च्या डबल किती रे, 360 म्हणजे याच्या डबल 360 720, बरोबर. तर होईल ना हे 765 जे आहे ते 720 प्लस 45 येईल ना. 720 अधिक 45 म्हणजेच किती, 765. म्हणजेच हे परत तुम्हाला पिरियडिक फॉर्ममध्ये आलं. म्हणजेच हे किती आहे तुम्हाला, cos 45 डिग्री. जे पिरियडिसिटी आहे ते सोडून द्यायचं, 2π जो अँगल आहे तो सोडून द्यायचा, कारण त्याच्या पुढे रिपीट होतात. त्याच्यामुळे त्याच्या पुढे काय आहे, 45 आहे. तर ते 45 ची जी व्हॅल्यू असेल ती असणार त्याची. तर cos 45 आलं ना. सो cos 45 व्हॅल्यू अगेन 1/√2. ओके. म्हणजे cos 765 डिग्री इक्वल टू 1/√2 ही टर्म आली. ठीक आहे. तर अशा फॉर्ममध्ये तुम्हाला एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये असतील, CETला येतील, ऑब्जेक्टिव्हला येतील. त्याची पिरियडिसिटी लक्षात ठेवा, रेंज लक्षात ठेवा, डोमेन लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला ते कन्वर्ट होते का चेक करा. तर या ठिकाणी तुम्हाला ही कन्सेप्ट झाली. याच्यानंतरचे आहे, आता हे लक्षात घ्या, त्याच्या पुढे जे दिलेलं आहे तुम्हाला ग्राफ्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ग्राफ्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे जसं मी मगाशी दाखवले ग्राफ, साईनचा, कॉस, टॅन, कॉट, सेक, फक्त कोसेकचा तुम्हाला काढायला सांगितलंय. तर ह्या ज्या ग्राफ्स दाखवलेत तर त्या ग्राफनुसारच सेम ग्राफ येणार आहेत, काही वेगळा ग्राफ नसणार आहे. तुम्हाला फक्त व्हॅल्यू जे दिले ते व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत आणि ग्राफ काढायचे आहे. जर ग्राफचं एक्झाम्पल आलं तर तुम्हाला बुकमध्ये जे दिलेलं आहे ते द ग्राफ ऑफ साइन फंक्शन, कोसाइन फंक्शन आणि टँजंट फंक्शन. ठीक आहे. कोसेंट फंक्शन म्हणजे सेक असेल, सेकंड फंक्शन, कोसेंट फंक्शन, सेकंड म्हणजे सेकचं, कोसेंट म्हणजे कोसेकचं, ह्या फॉर्ममध्ये. टँजंट फंक्शन म्हणजे टॅनचं, तर त्या फॉर्ममध्ये येतील. तर हे साइन फंक्शन जे आहे ते साइन फंक्शनला तुम्हाला व्हॅल्यूज दिलेत 0 to π पर्यंत आणि -π to 0 पर्यंत आणि त्याचं ग्राफ काढायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही तो ग्राफ पेपरवरती सुद्धा ग्राफ काढू शकताय. तुम्हाला 2 टेबल दिलेले आहेत. ते टेबलमध्ये व्हॅल्यूज आहेत की 0ची π/6 आहे, π/4 आहे, π/3 आहे, 2π/3 आहे. तर ते डॉट काढून ते कनेक्ट केलं तर तुम्हाला वेव्ह फॉर्ममध्ये त्याचा ग्राफ येईल. साईनचा येईल, कॉसचा येईल, टॅनचा लक्षात घ्या. टॅनचा कसं असणार आहे, मगाशी दाखवला असाच 0 आहे, इथे π/2 -π/2. तर ह्या फॉर्ममध्ये 0 पासून हे अप टू अपवर्डला, हे अप टू डाऊनवर्डला, ह्या फॉर्ममध्ये तुमचा टॅनचा असणार आहे. व्हॅल्यूज घेऊन बघा. ह्या सिमिलरली फॉर्ममध्ये जसे मी ग्राफ दाखवलेत त्याच फॉर्ममध्ये तुमचे सगळे ग्राफ असणार आहेत. तर त्याच्यानंतरचे जे आहे ते एक्झाम्पल्स आहेत.
म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला डिपेंड्स ऑन युअर अल्जेब्रिक नॉलेज, बरोबर. म्हणजे तुम्हाला जे मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे प्लस मायनस स्क्वेअरिंग लाईक दॅट, तर त्याच्यावरती तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स आहेत आणि त्याच्यावरती डिपेंडिंग तुम्हाला पुढची एक्सरसाइज आहे. ठीक आहे, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आत्ताचे जे कन्सेप्ट आहेत जर असं बोरिंग होत वाटत असेल किंवा जर असं हेडेक वाटत असेल, पण व्यवस्थित क्लिअरली करा. ठीक आहे, त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि त्या गोष्टी एकदा व्यवस्थित केल्या पुढे काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे, ह्याच्यात काय डाऊट असेल परत रिपीट सांगतोय, डाऊट असेल विचारा, ग्रुपला टाका, पर्सनली विचारा, व्हॉट एव्हर तुम्हाला जसं अंडरस्टँड होईल तसं ते अंडरस्टँड करा. ठीक आहे, थँक्यू.